हॅलो नमस्ते, कशा आहात सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार. तर आज आहे सॅटरडे. माहित नाही कुठे चाललोय आम्ही, पण ते म्हणताय चाल 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 नाही का, मग चालले. मी वरतून कपडे काढून आले, ते कपडे तसेच ठेवले, ते बाहेर गेले गाडी काढायला. आता मी घरामध्ये लॉक वगैरे लावते, लाईटी वगैरे बंद करते आणि मग मी पण निघते. तर मला पण माहिती नाही कुठे मला केस धुवायचे होते, खूप चंपू चंपू झाले केस, पण इट्स ओके. ओके बाय, गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. हॅलो फ्रेंड्स, बघा मी पेरूच्या वाडीला आली आहे. नाशिकमध्ये खूप मोठं हॉटेल आहे हे, म्हणजे असं पेरूची झाडे आहे आणि त्याखाली असं खुर्च्या वगैरे मांडले. मी पहिल्यांदा आली आहे, मला वाटलं मी ब्लॉग वगैरे काढेल नाही का, पण एवढे माणसं बघून मी हैराण झाली आहे. कारण की मला खरंच खूप लाज वाटते. खरंच म्हणजे काढू का नको काढू असं वाटतंय. खूप म्हणजे खूप जास्त गर्दी आहे. तर बघा काय आलं इथं आपल्याला, रस्सा आलेला आहे. हा काय काय ऑर्डर केले बघू आता. म्हणजे जास्त मला भूक नाही आहे, पण थोडंफार खाऊ. आणि खूप जास्त गर्दी मित्रांनो, तुम्ही पण एकदा व्हिजिटला या इथं. अजून तुम्हाला थोडं थोडं मी दाखवाल, नंतरून म्हणजे कधीतरी पूर्ण पेरूची वाडी दाखवल तुम्हाला. मग तुम्ही पण या. आता हे आणि मी आली आहे, तुम्हाला दाखवते मी. थांबा, मॅचचा कॅमेरा करते. हे बघा, खूप म्हणजे खूप गर्दी बघा. इतकी मोठी डिश आली आहे. खूप मोठ्या प्लेट मध्ये हे जेवण आणतात. इतकंच मिसळ बघू, मिसळचं बघू, मला ते बे बघू ना. बापरे, 110 प्लेट आहे. खूप महाग आहे बरं का इथं. हा बघा, गर्दी बघायची तुम्हाला. बघा गर्दी, प्रचंड गर्दी. या प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे. खूप पेरूची झाडं आहे इथं, खूप जास्त गर्दी बघा. बघा तरी खाली बघू आता इथली टेस्ट कशी काय आता आपल्याला बघू. आता मी नाशिकमध्ये असून सुद्धा मी इथे पहिल्यांदा आली आहे. बघू आता. बघा काय काय आलंय. 2 पाव घेतले, पापड घेतलाय आणि थोडंसं दही आलंय, कांदा पण आलाय. बघू इथे टेस्ट बघते, थोडं खाऊन बघते. पाहिजे मला. चला तर आता आम्ही स्टार्ट करतो, खातो आता. ठेवू. या जेवायला मित्रांनो. आता बघा मी जेवण करतेय, सगळेजण बसताय. तर बघू दे. खूप छान टेस्ट, तर खूप छान आली त्याची. मला खूप छान वाटतं. काय म्हणतात त्याला, पापड पण दिलाय. बघू पापड खाऊ. मस्त, मला पापड लय आवडतं. खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप.
नाही फ्रेंड्स बघा, आता आमचं जेवण झालंय. बघा मिसळ प्लेट 110 रुपये, त्याने 110 मीने 110, त्याने एक एक्स्ट्रा पाव घेतला, त्याचे 10 रुपये एक्स्ट्रा लागले. तर बघा आता आमचं जेवण झालंय. आता बघा बिल किती होतो, म्हणजे 230 रुपये बिल होईल. आता थोडंफार फिरू. किती भजी प्लेट? 60 रुपये. चला आता आम्ही बाहेर तुम्हाला दाखवते मी. बघा फ्रेंड्स, आलो आम्ही पेरूच्या वाडीला. बघा किती गर्दी, बघितली नाही पेरूचे झाडं बघा हे चालले. नको दाढी सहल पण आली बघा मित्रांनो. CCTV कॅमेरे पण लावले बरं का. कुठं माणसं कुठं एका चान्स मध्ये 20 रुपये लागेल. चला तिकडे बस. चला आईस्क्रीम घेऊ जाऊ. आणून एका दिवशी. बघा मित्रांनो, पेरूची वाडी खूप गर्दी आहे, खूप लहान मुलांचं खेळणं आहे हे. बघा खूप गर्दी आहे, पिकनिक स्पॉट आहे हा, खूप छान आहे. तर गाणे वगैरे लावून दिलेले आहे. माझा आवाज थोडा ब्रेक होता असेल तुम्हाला. पेरूची आईस्क्रीम पण भेटते बघा, मुलं खेळत आहे. चाललो आता आम्ही. पूर्ण पेरूची वाडी मी तुम्हाला दाखवली आहे. आता मी चालली आहे घरी. बघा खूप गर्दी आहे. सॅटरडेच्या शनिवारच्या दिवशी खूप गर्दी असते इथं. खूप छान पिकनिक स्पॉट आहे हा. मिसळ पण खूप छान आहे मिसळ, मला तर असं वाटतं बरं का.
त्यापेक्षा मी घरीच आंघोळी बनवली असते. पण एक नाही का महिलांचा एक हट्ट असतो स्वयंपाक करायचा, घरी कंटाळा येतो म्हणून. बघ आमची गाडी कुठे पार्क केली आहे. खूप धूळ आहे. चला आता बाय बाय. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. ओके बाय बाय.